नमस्कार सर्वांना। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की IT 2.0 हे ॲप्लिकेशन लॉन्च झालेले, बट या ॲप्लिकेशन लॉन्च झाल्याच्या नंतर आपल्याला मॉनिटरिंग जी करायची आहे सब डिव्हिजन लेवलला किंवा डिव्हिजन ऑफिस लेवलला की किती ऑफिसेसने आपल्या काम सुरू केलंय, किती ऑफिसेसने डे बिगिन केला आहे ट्रेझरीचा, कारण पहिलं टास्क आहे ट्रेझरीचा डे बिगिन आणि शेवटचं टास्क आहे ट्रेझरीचा डे एंड। तर किती ऑफिसेसने डे बिगिन केला, किती ऑफिसने डे एंड केला हे जर आपल्याला पाहायचं असेल तर त्यासाठी मॉनिटरिंग कुठून करावी, त्यासाठी आपल्याला जे मेन मॉड्यूल आहेत या मॉड्यूलमध्ये एक मॉड्यूल प्रोव्हाइड केलेलं आहे, ते म्हणजे MIS रिपोर्ट। या MIS रिपोर्टमध्ये लॉग इन केल्याच्या नंतर या ठिकाणी जे मेन कार्ड आहे ते आहे ट्रेझरी रिपोर्ट। या ट्रेझरी रिपोर्टला क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी शिफ्ट रिपोर्ट असं एक पहिलंच रिपोर्ट आहे शिफ्ट। या शिफ्ट रिपोर्टला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला ज्या तारखेची मॉनिटरिंग करायची, फॉर एक्झाम्पल आता मला सध्या 7 तारखेचा डिटेल्स पाहायचे की आज किती ऑफिसेसनी माझ्या डे बिगिन डे एंड केलाय, त्यासाठी मी इथून डेट घेतो आणि रिपोर्टिंग ऑफिस आयडी। रिपोर्टिंग ऑफिस आयडी म्हणजे कुठलं सब डिव्हिजन, हा सब डिव्हिजन वाईज जनरेट होतो। प्रत्येक बीओचा आणि सब ऑफिसचं रिपोर्टिंग ऑफिस हे त्यांचं सब डिव्हिजन असतं। दॅट्स वाय इथे आपल्याला सब डिव्हिजन ऑफिसचा जो आयडी आहे तो एंटर करावा लागेल। फॉर एक्झाम्पल माझ्याकडे एका सब डिव्हिजनचा आयडी मी इथे एंटर करतो। तो आयडी टाकल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली पुढे सब डिव्हिजन दाखवेल। बघा, ASP साऊथ सब डिव्हिजन छत्रपती संभाजीनगर। तर या सब डिव्हिजन मधल्या प्रत्येक ऑफिसची काय कंडिशन आहे, कोणी डे बिगिन केलाय डे एंड नाही, यासाठी मला आता सबमिटला क्लिक करावं लागेल। सबमिटला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी टोटल नंबर ऑफ ऑफिसेस मध्ये येतात की टोटल किती ऑफिसेस आहेत। तर यामध्ये ASP साऊथ सब डिव्हिजनचं हे एक ऑफिस देखील स्वतः इन्क्लूड असते, त्यामुळं ऍक्च्युअली 80 ऑफिस आहेत, एक ऑफिस आपलं स्वतःचं सब डिव्हिजन आहे। नंबर ऑफ ऑफिसेस डे बिगिन, तर किती ऑफिसेसचा डे बिगिन झालाय त्यापैकी 76 ऑफिसेसचा डे बिगिन झालाय। नंबर ऑफ ऑफिसेसचा डे एंड किती जणांचा झालाय आणि पेंडिंग किती जणांचा आहे, तर डे एंड कोणाचाच झालेला नाही आणि पेंडिंग 76 ला 76 ऑफिसेसचा आहे। म्हणजे यामध्ये 81 पैकी एक ऑफिस स्वतःचं माझं सब डिव्हिजन गेलं जे की डे बिगिन करणार नाहीये, पण 80 ऑफिस मध्ये 76 ऑफिसने डे बिगिन केलाय, म्हणजे 4 ऑफिस कुठले तरी डे बिगिन करण्यासाठी पेंडिंग आहेत आणि डे एंड तर एकही ऑफिसने नाही केला। ज्या 76 ऑफिसने डे बिगिन केलाय त्या सगळ्यांचा डे एंड सध्या पेंडिंग आहे। तर या ठिकाणी आपण खाली रिपोर्टला आल्याच्या नंतर असेंडिंग डिसेंडिंग मध्ये हे ऑफिसेसचं फिल्टर लावू शकतो। त्याचबरोबर आपल्याला हा जो डेटा आहे हा एक्सेल शीट मध्ये किंवा CSV फाईल डाउनलोड करता येते। तर अजून डिटेलमध्ये ते ऑफिस नेमके कुठले आहेत ज्यांनी डे बिगिन नाही केले हे जर पाहायचं असेल तर इथून देखील तुम्हाला दिसेल। डे बिगिन डे एंड या डे टाइमला आपण क्लिक केलं तर गेवराई, मुलानी वडगाव, शेवटा BO आणि सोनक पिंपळगाव हे असे BO आहेत ज्यांनी डे बिगिन आजचा केलेला नाही, कारण त्यांच्या अगेन्स्ट डेट आणि टाइम येत नाहीये डे बिगिनचा। अजून डिटेलिंग मॉनिटरिंग करायची जर असेल तर आपण ह्याचं एक्सेल शीट डाउनलोड करू शकतो। या डाउनलोड एक्सेल शीट मध्ये ओपन केल्याच्या नंतर आपल्याला इथे फिल्टर लावता येईल, हे कॉमन गोष्टी आहेत। फिल्टर लावल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला जो रो सिलेक्ट करायची ते म्हणजे डे बिगिन डेट। तर या ठिकाणी 7 ऑगस्ट 2025 ही डेट ही काढून टाकायची आणि ब्लँक तेवढं ठेवायचंय, ब्लँक। तर ब्लँक ठेवल्याच्या नंतर बघा तेच ऑफिस आपल्या समोर येतील ज्या ऑफिसचा डे बिगिन आणखी झालेला नाही। आणि त्याचबरोबर डे एंड किती जणांचा झालेला नाही हे जर पाहायचं असेल तर डे एंड मध्ये कुठलीच डेट आलेली नाही, म्हणजे सगळ्यांचाच डे एंड बाकी आहे। अशा प्रकारे आपल्याला सब डिव्हिजन वाईज सब डिव्हिजन लॉग इन मध्ये किंवा डिव्हिजन ऑफिसला आपल्याला पोझिशन चेक करता येईल की किती ऑफिसेसचा आज डे बिगिन झाला, किती ऑफिसेसचा डे एंड झाला ट्रेझरीचा, हे आपल्याला याप्रमाणे मॉनिटर करता येईल। थँक्यू।